आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते सुरेश गोपी यांच्या उपस्थितीत खारघर, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 4 ते 16 मधील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी बैठक संपन्न झाली। या बैठकांवेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, भाजप नेते जितेंद्र म्हात्रे, रमेश नायर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। नवीन पनवेल आणि विशेषतः कामोठे, कळंबोली आणि खारघर परिसरात मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतीय नागरी वास्तव्यास आहेत। मंत्री सुरेश गोपी यांनी या बांधवांशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधला। केंद्र सरकारने ज्या पद्धतीने विकासाची गंगा घराघरात पोहोचवली आहे, त्याचप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांची गती कायम ठेवण्यासाठी पनवेलमध्ये महायुतीची सत्ता असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले। या बैठकीत प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार प्रवीण पाटील, परेशा पटेल, अनिता पाटील, मधु पाटील, प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार शत्रुघ्न काकडे, मिलन पाटील, हर्षदा उपाध्याय, प्रवीण बेरा, प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार उषा अडसुळे, नरेश ठाकूर, सोनल नवघरे, समीर कदम, प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार अमर पाटील, मनाली ठाकूर, प्रमिला पाटील, राजेंद्र कुमार शर्मा, प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार बबन मुकादम, रामदास शेवाळे, बायजा बारगजे, सायली सरक, प्रभाग क्रमांक 11 नीलम मोहिते, प्रदीप भगत, चरणदीप सिंग, प्रभाग क्रमांक 12 प्रभाकर कांबळे, विद्या तामखेडे, कुसुम म्हात्रे, दिलीप पाटील, प्रभाग क्रमांक 13 रवींद्र जोशी, विकास घरत, हेमलता गोवारी, शीला भगत, प्रभाग क्रमांक 16 संतोष शेट्टी, समीर ठाकूर, राजश्री वावेकर, कविता चौतमल यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। मंत्री सुरेश गोपी यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। यावेळी सर्व उमेदवारांनी एकजुटीने काम करून विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याचा निर्धार केला। सुरेश गोपी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या योजनांचा पाढा वाचला। विशेषतः उज्ज्वला योजना आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील प्रगतीमुळे सर्वसामान्य महिलांचे जीवन कसे सुसह्य झाले आहे, यावर त्यांनी भर दिला। पनवेलचा विकास हा केवळ स्थानिक प्रश्न नसून तो विकसित भारताच्या स्वप्नांचा एक भाग आहे, असेही ते म्हणाले। या बैठकीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, रमेश नायर, माजी जिल्हा सचिव संध्या शारबिद्रे, यमुना प्रकाशन, खारघर महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, मधुमिता जेना, गायत्री दुबे, गायत्री महापात्रा, प्रिया दळवी, रेखा सिंग, निर्मला यादव, स्नेहल बोडाई, नीलम विशपुते, श्री योगेंद्र कोट्टारे, भाजप दक्षिण सेल अध्यक्ष खारघर नवीन हेगडे, तामिळ सेलचे प्रभारी NS मुरुगन, मनोहर नक्का, रामाकृष्णन, जयप्रकाश श्यामला, सुरेश शेट्टीगर, ॲडव्होकेट सविना बंगेरा, मारी कुमार, शशीधरन नायर, TV टाय हुमस, रॉय वर्गीस, लीना प्रेमानंद, श्री राजय्या, सरस्वती गणेश, मंजू विनोद, श्रीनिवास संपत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।